आश्रम बांधायचं काही तोंडाचं घास आहे का? त्यासाठी एवढा पैसा येणार कुठून? हाय त्याकडे एवढा पैसा? आश्रम बांधायला जमीन ती कुठून येणार? कोण देणार? तुला काय करायचं? दिली असेल कुठेतरी दान जमीन त्याला. आणि तुझा या गोष्टीची काय संबंध आहे? का तर तिकडे जायचंय तुला आश्रम पाडायला त्या जामकरला घेऊन? तिथं काय चुकीचं घडलं तर आम्ही जाऊ आश्रम पाडायला. अप्पा तुम्हाला ही पटतंय का? हा, तुम्हाला असं वाटतं का त्यात दैवी शक्ती आहे, दैवी अवतार येतो? अप्पा तुम्हाला यात काही चुकीचं वाटत नाही को? बरोबर बोलतात भाऊजी. मला पण नाही पटत आहे ह्यांचं वागणं. लाली अगं काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलते? हा असा अंगारा दुपार देऊन यज्ञाचं खोटं नाटक करून प्रश्न सुटतात आणि सगळ्या गोष्टींवर एकच अंगारा कसं काय काम करतो? लाले अगं तू देवाचा अंगार आहे म्हणून समजेसने फरक पडतो. त्याच्याकडे लोक सवतावून येतात अडचणी सांगायला, त्याच्या पाया पडतात. बाबू लोक काही येडे आहेत का? येडीच आहेत. अप्पा हो, लोकांचं काय हो? ती बिचारी त्यांच्या दुःखानं अडचणीनं पिसलेली असतात. जरा कुणी त्यांना सांगितलं अशा अशा ठिकाणी जा, या बाबाच्या पायावर डोकं ठेवा, तुमची सगळी दुःख दूर होतील, की चालली विश्वास ठेवत आशेनं जातात, पळत सुटतात त्या बाबाच्या मागं. जगात काय दुःख कमी आहे का? दुःख वाढत चाललंय म्हणून ही आश्रमाची गर्दी वाढत चालली अप्पा. बाकीचं सोडा, पण हे जर त्या आश्रमात जाऊन राहिले तर घराकडे कोण बघणार? हा आत्या, भाऊजी, घराकडे कोण बघणार? आणि माझं काय, माझ्या संसाराचं काय? त्यांची ह्या घरासाठी संसारासाठी काही जबाबदारी आहे का नाही? मला कशाला समजवताय? त्यांना थांबवा की भाऊजी, तुम्ही तरी थांबवा की त्यांना. लाले अगं परत तुझं तेच. अगं देवानेच त्याच्यावर जबाबदारी टाकली आहे म्हणल्यावर आम्ही कसं थांबवणार त्याला? आणि घराकडे ध्यान द्यायचं म्हटलं तर तो घराकडे ध्यान देतोय की कवा नाही म्हणलाय तो? अरे घराकडे बघायला मी आहे की. मी जिथं आहे तोपर्यंत या घरात कोणाला काय कमी पडणार नाही. हा बरोबर आहे यांचं. आणि माझं ते ना स्पष्टच मत आहे बरं का गोपाळ बाबांमुळे जर भक्तांच्या समस्या दूर होत आहे तर आपण त्यांच्या कार्यामध्ये आडकाठी आणायची नाही. जे चाललंय ते सगळं सुरळीत चालू द्यायचं. हा आई तू शांत बस बर का? म्हणजे रंजू काकी बरोबर बोलत्या. हा कसं आहे ना लाली बहिणी, ज्या माणसाने देवाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलेलं असताना त्याचं कधी संसारात मनच रमत नाही. आणि आता आपला गोपाळ दादा थोडी राहिले ना, देव माणूस झालाय, बाबा झालेत ते, आणि त्यांचे चमत्कार सगळ्यांनी पाहिलेच आहेत ना, म्हणून बोलते. गप्प बसायचा, गप्प बसायचं. आमच्या मॅटरमध्ये पडायचं नाही. मला चमत्काराचं कौतुक नाही ह्यांच्या, मला माझ्या संसाराची पडली. हे बाबा वगैरे करताय ना तुम्ही, माझा नवरा येतो आणि मला माझा नवरा माझ्यासोबत माझ्या घरात पाहिजे. बाकी बाहेर त्यांनी काय पण करावं. आत्या, तुम्ही तरी एका बायकोचं मन समजा की, माझी तगमग समजा, ह्यांना समजावा, थांबा की यांना. एक बाई आणि आई म्हणून मी समजू शकते ग तुझं दुःख. मी बी एक आई आहे, पण मला बी लई वाईट वाटतंय तो आपल्या समद्यांपासून दूर निघालाय म्हणून. पण हे बघ आता आपला गोपाळ हा आपला राहिला नाही ग. देवाचा अवतार झालाय तो, लोकांचा झालाय. त्यामुळे आता त्याला असं या चार भिंतीत अडकवून ठेवण्यात काय अर्थ आहे? तू सांग बाई, तू तरी समजून घे त्याला. बरोबर आहे. आता तो देवाचं काम करतोय ना, तर त्याला त्याचं काम करू द्या. उद्या आश्रमाचं उद्घाटन आहे, बरेच काम आहेत आपल्याला. चला झोपूयात आता, चर्चा थांबवा. चला चल, तुला जेवायचंय ना? चल मी वाढते जेवायला. मला नाही जेवायचं. हाय का?